सन्मान्य सदस्य रोहित पवारांनी जो सदन प्रस्ताव दिलेला आहे तो विषय 293 मध्ये आज बोर्डावरती दाखवलेला आहे, त्यामुळे तो मी त्याला परवानगी परत देऊ शकत नाही। अर्थ सत्ताधाऱ्यांपैकीच एक कुणीतरी असा व्यक्ती आहे जो कदाचित दादांच्या ऍक्सिडेंट मध्ये जबाबदार असू शकतो आणि त्याचं नाव बाहेर येऊ नये, त्याबद्दलची चर्चा होऊ नये अशी कदाचित इच्छा सरकारची असल्यामुळे आम्हाला FIR करून देत नाही। सन्मान्य सदस्य रोहित पवारांचं सदन का स्वीकारता येणार नाही हे सांगितलं तरी बसून घ्या, तरीही तुम्ही जर आपलीच मनमानी सांगणार असेल तर असं नाही चालणार ना। आणि त्याच्यामध्ये अनेक इतर मुद्दे आहेत। मग आता कुठेतरी सिद्ध होतं की या सरकारला अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल का अपघात नाही तर घाताबद्दल हे दुर्दैवाने त्या ठिकाणी बोलायचं नाही। दिलं बसा, आता खालती बसा, असं नाही चालणार। खालती बसा, अहो खालती तर बसा, मला रुलिंग देऊ दे। असं नाही चालणार, माझ्या रुलिंगच्या आधीच तुम्हाला बोलायचं। बसा बसा बसा। सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेब, सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोले, सन्मान्य सदस्य असलम शेख साहेब, या तिघांनीही एकाच विषयावरती स्थगन प्रस्ताव दिलेला। मी अपवादात्मक परिस्थिती म्हणून तिघांच्या वतीने केवळ एकाला संधी दिलेली। मी दालनात ऐकून घ्या, मी दालनात सदन प्रस्ताव नाकारलेले आहेत, त्यामुळे आता याच्यावर चर्चा होणं अपेक्षित नाही। नंबर 2, सन्मान्य सदस्य नितीन राऊत साहेबांनी जो सदन दिलेला आहे तो आजच्या औचित्याच्या मुद्द्यामध्ये स्वीकृत मुद्दा असल्यामुळे त्या। नंबर 3, सन्मान्य सदस्य रोहित पवारांनी जो सदन प्रस्ताव दिलेला आहे तो विषय 293 मध्ये आज बोर्डावरती दाखवलेला आहे, त्यामुळे तो मी त्याला परवानगी परत देऊ शकत नाही। आता माझं रुलिंग सुस्पष्ट असल्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, आपण त्वरित खाली बसावं। चला, औचित्य श्रीमती सरो अध्यक्ष महोदय, नेहमी आम्ही महिला उभं राहिलो बोलायला तर असाच गोंधळ असतो। अध्यक्ष महोदय, हा गोंधळ आधी थांबवा, त्याच्यानंतर मी बोलेल। बोला, मी ऐकतोय, बोला। अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे नाशिक जिल्ह्याचा आणि इतक्या गोंधळात मी कसं मांडणार? अध्यक्ष महोदय, चला, सन्मान्य नानाभाऊ पटोले, मी रुलिंग दिलेलं आहे आणि रुलिंग देऊन त्याबद्दलची सुस्पष्टता आपल्याला दिलेली आहे, त्यामुळे तुमचं जर समाधान झालं नसेल तरी सभागृहाचं समाधान झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला आता पुढे जायला लागेल। काय लावलंय? असं कसं चालणार? नाही, एक लक्षात घ्या नानाभाऊ, एक मिनिट। काल तुम्ही स्वतः माझ्याकडे चेंबरमध्ये आलात, आता मला ते सगळं इकडे बोलायचं नव्हतं पण तुम्ही मला बोलण्यासाठी कंपेल करत आहात, तर मला बोलू द्या। आता तुम्ही सर्वजण माझ्याकडे चेंबरमध्ये आलात, मला तुम्ही सांगितलं 3 प्रस्ताव अजूनही पेंडिंग आहेत, त्यावरती चर्चा घेणं आवश्यक आहे। आता त्या पेंडिंग प्रस्तावावरती चर्चा घ्यायची असेल तर असा वेळ घालून चालेल का? 1 नंबर 2, आपण एक लक्षात घ्या, स्थगन प्रस्तावाच्या सूचना आल्यानंतर त्यावरती मी रुलिंग दिल्यानंतर तरीही मी वडेट्टीवार साहेबांना त्यांची माहिती मांडण्याची संधी दिली। ते दिल्यानंतर मी शासनाला निवेदन करायचे पण निर्देश दिले। सन्मान्य सदस्य नितीन राऊत साहेबांचं सदन का स्वीकारता येणार नाही हे, सन्मान्य सदस्य रोहित पवारांचं सदन का स्वीकारता येणार नाही हे सांगितलं तरी बसून घ्या, तरीही तुम्ही जर आपलीच मनमानी सांगणार असेल तर असं नाही। चला, भास्कररावांना बोलू द्या, लॉजिकल बोलतात ते, बसूया, बोलू द्या त्यांना। अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला नम्र विनंती आहे, थोडं ऐकून घ्या। अध्यक्ष महोदय, आपणही बरेच वर्ष या सभागृहामध्ये आहात, आम्ही मंडळी देखील बरेच वर्ष या सभागृहामध्ये आहोत। ही सगळी जी आयुधं आहेत ही काय आज नव्यानं तयार झालेली आयुधं नाहीत, ही वर्षानुवर्ष ही आयुधं अधिवेशन कालावधीमध्ये वापरली जातात आणि त्यातल्या त्यात ही आयुधं वापरण्याचा सगळ्यात मोठा हक्क हा विरोधी पक्षाचा आहे आणि विरोधी पक्षाला हेच एक व्यासपीठ आहे की आपले सगळे मुद्दे इथं उपस्थित करता येतात। आपण निर्णय दिलात, त्या निर्णयाच्या विरोधात मी आता अजिबात बोलत नाहीये, मी त्या निर्णयावर भाष्य करत नाहीये, परंतु सर्वसाधारणपणे प्रथा अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीचे स्थगन प्रस्ताव आले किंवा एखादा प्रस्ताव आला की साधारणपणे अपेक्षा अशी असते की त्या सदस्याला किंवा आणखीन 1, 2, 3 सदस्यांना आपण मागचं रेकॉर्ड काढून बघा, मागचे जुन्या अधिकाऱ्यांना विचारून बघा। इथं नाताभाऊ खडसे असायचे, नाताभाऊ खडसे बोलले की देवेंद्रजी फडणवीस बोलायचे, देवेंद्र फडणवीस बोलले, एकाच विषयावरचं मी सांगतोय स्थगन प्रस्ताव।
सुधीरभाऊ मुनगंटीवार बोलायचे. आज आमचे मित्र योग्यजी सागर काय ते ठीक आहे, ते लगेच तिकडून समर्थन करतात, त्यांचं काम ते करतात. पण तिथं बाजून असलेले मलाही बोलायला द्या म्हणून आग्रह मानायचे, ते तिथे बसायचे मागे. अध्यक्ष महोदय, त्यानंतर शिवसेनेचे गटनेते कोणतरी एका दुसरे बोलायचे, पण भारतीय जनता पार्टीचे कमीत कमी 4 लोक एका विषयावर बोलायचे. अध्यक्ष महोदय, आम्ही पलीकडच्या बाजूला बसलेलो असायचो. पलीकडच्या बाजूचे सत्ताधारी पक्षाचे लोक हे सगळं ऐकून घ्यायचे. चेअरपर्सन सुद्धा ऐकून घ्यायचे. कधी कधी चेअरपर्सन असे म्हणायचे की थोडासा प्रश्न झालाय, तो क्रिटिकल झालाय, मला दोन्ही बाजूच्या सदस्यांची मतं ऐकून घ्यायची आहेत, नंतर मला माझं रुलिंग द्यायचंय. आपल्याला ती गरज भासत नाही, तो भाग वेगळा. पण अध्यक्ष महोदय, आमची विनंती एवढीच आहे की आम्ही संख्येनं कमी आहोत, पलीकडे संख्येने लोक जास्त आहेत, आणि म्हणून त्यातल्या त्यात असे मुद्दे येतील तेव्हा एकाच दुसऱ्या सदस्याला आपण जर बोलायला दिलं तर फार बरं होईल. सभागृहातलं वातावरण चांगलं राहील आणि ही जुनी प्रथा एवढं. सन्मान्य जाधव साहेबांनी आता ज्या प्रथा परंपरेचा उल्लेख केला त्या संदर्भात मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, कुठची प्रथा परंपरा इकडे मोडण्यात आलेली नाहीये. त्या प्रथा परंपरेच्या अनुषंगानेच मी सन्मान्य विजय वडेट्टीवार साहेबांना बोलायची संधी दिली. 1 नंबर 2, आज आपल्याकडे ऑर्डर ऑफ द डे बघा, 293चे प्रस्ताव अजूनही पेंडिंग आहेत. आपल्याला त्याच्यावरती चर्चा घ्यायची आहे, त्याच्यावरती उत्तरं घ्यायची आहेत. आता पीठासीन अधिकारी म्हणून ज्या वेळेला मी काम करत असतो तेव्हा सभागृहात जास्तीत जास्त कामकाज करून घेणं आणि सगळ्या विषयांना न्याय देणं ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला मी थोडक्यात मांडण्याची संधी दिल्यानंतर माझ्याकडे 9 ते 10 सदन आहेत, अजून 2 तास घालूया का आपण ह्याच्यावर? असं नाही चालत ना. थोडं थोडं तुम्हाला आता मी सांगितलं. आता ऐकून घ्या. आज 293च्या आज अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण बोलण्याचा प्रयत्न करत होतो. आज तसं बघितलं तर 3 स्थगन होते. अजितदादांच्या बाबतीतला स्थगन हा 2 नंबरचा स्थगन होता. पहिला स्थगन तसा महत्त्वाचाच होता. एका मुलीवर जो ॲसिड टाकण्यात आलं त्याच्याबद्दलचा तो स्थगन होता आणि त्याच्यावर विजय भाऊंना काही वेळ बोलून दिलं. पण दुसरा स्थगन जो अजितदादांबद्दल होता त्याच्यावर 1 मिनिट सुद्धा आम्हाला बोलून दिलं नाही. कारण देत असताना त्यांनी सांगितलं की 293 या प्रस्तावामध्ये अनेक मुद्दे दिले गेले आहेत. त्या अनेक मुद्द्यांमध्ये एक मुद्दा, एक ओळ ही अजितदादांच्या अपघाताबद्दल असल्यामुळे तुम्ही त्यावेळेस बोला. म्हणजे त्याचा अर्थ या सरकारला या विषयावर चर्चाच करायची नाही. पुढे आपण बघितलं तर 3 ते 4 दिवस फक्त राहिलेले आहेत आणि जेव्हा हे सेशन 4 दिवस चालेल, म्हणजे आजच्या धरून 4 दिवस आणि सोमवार, मंगळवार, बुधवार, म्हणजे बुधवारी हा शेवटचा दिवस असेल. 293 प्रस्ताव असे वेगवेगळे 3 आणि त्याच्यामध्ये अनेक इतर मुद्दे आहेत. मग आता कुठेतरी सिद्ध होतंय की या सरकारला अजितदादांच्या ॲक्सिडेंट बद्दल का अपघात नाही तर घाताबद्दल, म्हणजे पूर्वीच्या जेव्हा दादा होते त्यावेळेस अनेक सत्तेतले नेते दादा आमचे मित्र आहेत असं बोलत होते. पण आता दादा नसताना दादांना न्याय देण्यासाठी अपघाताबद्दल का घाताबद्दल चर्चा करण्यासाठी मात्र कोणाकडेच वेळ नाही. अनेक आमदारांना या विषयावर बोलायचे, पण सत्ताधारी आम्हाला बोलून देत नाहीत, अध्यक्ष आम्हाला बोलून देत नाहीत. याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी कुठली नाही. आज सुद्धा खूप पाठपुरावा करून अध्यक्षांच्या पाठीमागे लागून स्थगन प्रस्ताव असताना सुद्धा आम्हाला दुर्दैवाने या विषयामध्ये बोलून दिलं नाही. आमचा आवाज जो दाबला जातोय, दादांबद्दल जेव्हा केव्हा आम्ही बोलायचा प्रयत्न करतोय तेव्हा आम्हाला बोलून दिलं जात नाही. याच्यावर एकच आपल्याला समजून घ्यावं लागेल की सत्तेतल्या लोकांनाच याच्यावर चर्चा करायची नाही आणि हा ॲक्सिडेंट, अपघात का घातपात ह्याच्यावर चर्चा जर करून दिली जात नसेल त्याचा अर्थ सत्ताधाऱ्यांपैकीच एक कुणीतरी असा व्यक्ती आहे जो कदाचित दादांच्या ॲक्सिडेंटमध्ये जबाबदार असू शकतो आणि त्याचं नाव बाहेर येऊ नये, त्याबद्दलची चर्चा होऊ नये अशी कदाचित इच्छा सरकारची असल्यामुळे आम्हाला FIR करून देत नाहीत, आम्हाला चर्चाही करून देत नाहीत. CBIकडे प्रस्ताव पाठवला नसून सुद्धा स्मरणपत्र हे सत्ताधाऱ्यांपैकी एक जे त्यांचा पक्ष आहे, अजितदादांचाच पक्ष, हा फक्त स्मरणपत्र त्या ठिकाणी देत चाललाय. पण CBIकडे अजूनपर्यंत महाराष्ट्राकडनं प्रस्ताव कुठलाच त्या ठिकाणी गेला नाही. जर अजितदादांसारख्या मोठ्या नेत्यालाच न्याय देता येत नसेल
तर सामान्य लोकांना न्याय कसा द्यायचा असा प्रश्न आता प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी पडलेला आहे. आमचा आवाज जो दाबला जातोय, दादांबद्दल जेव्हा केव्हा आम्ही बोलायचा प्रयत्न करतोय तेव्हा आम्हाला बोलून दिलं जात नाही. याच्यावर एकच आपल्याला समजून घ्यावं लागेल की सत्तेतल्या लोकांनाच याच्यावर चर्चा करायची नाही आणि हा ॲक्सिडेंट, अपघात का घातपात ह्याच्यावर चर्चा जर करून दिली जात नसेल त्याचा अर्थ सत्ताधाऱ्यांपैकीच एक कुणीतरी असा व्यक्ती आहे जो कदाचित दादांच्या ॲक्सिडेंटमध्ये जबाबदार असू शकतो आणि त्याचं नाव बाहेर येऊ नये, त्याबद्दलची चर्चा होऊ नये अशी कदाचित इच्छा सरकारची असल्यामुळे आम्हाला FIR करून देत नाहीत, आम्हाला चर्चाही करून देत नाहीत. CBIकडे प्रस्ताव पाठवला नसून सुद्धा स्मरणपत्र हे सत्ताधाऱ्यांपैकी एक जे त्यांचा पक्ष आहे, अजितदादांचाच पक्ष, हा फक्त स्मरणपत्र त्या ठिकाणी देत चाललाय. पण CBIकडे अजूनपर्यंत महाराष्ट्राकडनं प्रस्ताव कुठलाच त्या ठिकाणी गेला नाही. जर अजितदादांसारख्या मोठ्या नेत्यालाच न्याय देता येत नसेल तर सामान्य लोकांना न्याय कसा द्यायचा असा प्रश्न आता प्रत्येक व्यक्तीला. नहीं सर, प्रश्न सवाल ये है कि क्या सरकार में कांग्रेस शामिल राष्ट्रवादी कांग्रेस शामिल होने के बाद भी सिर्फ एक पंक्ति में अगर उस लक्ष्यवेदी में जिक्र होता है तो क्या अवहेलना नहीं हो रही है अजित दादा? देखो, लक्ष्यवेदी के माध्यम से हम ये प्रश्न, ये मुद्दा प्रस्तुत करने की कोशिश वहाँ पे की, लेकिन लक्ष्यवेदी हमारी एक्सेप्ट की नहीं गई. अल्पकालीन चर्चा भी एक्सेप्ट नहीं की गई. फिर हमने स्थगन लाया. स्थगन के बारे में बोलते वक्त अध्यक्ष महोदय ने वहाँ पे बोला कि जो 293 का जो प्रस्ताव आने वाला है, जिस प्रस्ताव में बहुत सारे विषय है उसमें एक लाइन अजित दादा के एक्सीडेंट की है, तो उस चर्चे के वक्त अपन अजित दादा के मुद्दे पे वहाँ पे बात करो, ऐसे अध्यक्ष महोदय ने वहाँ पे कहा. मतलब जब दादा सत्ता में थे, जिंदा थे, तब बहुत बड़े बड़े नेता उनको मित्र कहते थे. लेकिन आज दादा न होते हुए उनकी पार्टी सत्ता में है, लेकिन जो लोग दादा को मित्र बोलते थे वो आज वो चर्चा नहीं चाहते, ऐसे वहाँ पे हम सबको दिखाई दे रहा है. और अजित दादा का पक्ष सत्ता में होने के बावजूद भी दादा के बारे में अनफॉर्चुनेटली वो चर्चा नहीं हो रही. उसी के साथ हमने क्या बोला, FIR करो, FIR नहीं हो रही. सेशन में चर्चा करो, वो भी वहाँ पे नहीं हो रहा. CBI को प्रस्ताव जो देने के लिए अजित दादा के पक्ष ने ही वहाँ पे कहा था, उनको 20 दिन बाद वापस एक बार रिमाइंडर पत्र वहाँ पे देने को वहाँ पे पड़ रहा है. लेकिन जब हम दिल्ली गए थे तब वहाँ पे पूछने के बाद हमको पता चला है कि यहाँ से कोई भी प्रस्ताव CBI को वहाँ पे भेजा नहीं गया. मतलब दादा का एक्सीडेंट हुआ, दादा अनफॉर्चुनेटली हमारे यहाँ पे नहीं रहे और उनके विषय में सिर्फ राजनीति सत्ता के लोग वहाँ पे कर रहे हैं, ऐसे हम सबको लग रहा है. लेकिन ये अनफॉर्चुनेट चीज़ है. अगर इतने बड़े नेता के एक्सीडेंट के बारे में चर्चा नहीं हो पा रही तो कल जाके किसान, लोग, महिला अत्याचार, युवा, उस विषय पे चर्चा कब होगी, ऐसे प्रश्न हम सबको, और उनको न्याय कैसे हम दे पाएंगे, ऐसे प्रश्न हम सबको वहाँ पे मन में पड़ रहा है. सर, दूसरा ये है कि UCC को लेकर विधान परिषद में परिणय फुके जो बीजेपी की विधान परिषद सदस्य उन्होंने प्रस्ताव रखा और उस पर रूलिंग उपसभापति ने दी है कि सरकार अपना रुख स्पष्ट करे. क्या UCC लाने की जरूरत महाराष्ट्र को है? देखिए, लक्ष्यवेदी के माध्यम से जो भाजपा के आमदार है परिणय फुके, उन्होंने वो मुद्दा वहाँ पे प्रस्तुत किया, उन्होंने वहाँ पे चर्चा की. अगर वो लक्ष्यवेदी थी तो मंत्री ने उसको उत्तर देने की वहाँ पे ज़रूरत थी. ठीक है, सभापति महोदय ने वहाँ पे बोला कि सरकार इस बारे में क्या बोलना चाहती है वो बोलना चाहिए, लेकिन कोई भी उत्तर सरकार से वहाँ पे आया नहीं, ऐसे हम सबको लगता है. इतना बड़ा विषय अगर आपको प्रस्तुत करना है या उस पर चर्चा अगर आपको करनी है तो ये विषय बिल के माध्यम से वहाँ पे आना बहुत इम्पोर्टेंट है. और वो जब बिल आएगा उसकी चर्चा जब अधिवेशन में वहाँ पे लोअर हाउस एंड अपर हाउस में होगी तब वहाँ पे डिटेल में हम सब उस विषय के बारे में वहाँ पे बोलेंगे. लेकिन एक किसी व्यक्ति को सत्ता में सिर्फ बोलने के लिए या सिर्फ वातावरण करने के लिए चर्चा वहाँ पे अगर की जाती है तो मुझे लगता है कि कहाँ ना कहाँ तो भी आगे जाके ये विषय बिल के माध्यम से ये सरकार शायद डेफिनेटली वो लाएगी, लेकिन ये टाइम उसका टाइम है ऐसे नहीं लगता. ये सिर्फ लिटमस टेस्ट था. आगे जाके लोकसभा इलेक्शन के पहले या विधानसभा इलेक्शन के पहले कि इस सरकार के पास विकास का कोई मुद्दा नहीं है, तो डेफिनेटली ये हिंदू मुस्लिम या भेदभाव का मुद्दा और उसमें ये मुद्दा 100% लोकसभा के पहले ये लाएंगे, ऐसे हम सबको लगता है. आपकी पार्टी का क्या मुद्दा है? देखो, उस टाइम जब चर्चा होगी तब हमारे नेता उनके साथ चर्चा करके इस विषय के बारे में और
विस्तृत वहाँ पे हम सब बात कर सकते हैं। तो ये माना जाता है कि चुनाव के टाइम पे इस तरह की एक्टिविटीज या पॉलिटिकल पार्टीज के इस तरह की एक्सरसाइज बढ़ जाती है। अभी फिलहाल कोई चुनाव है नहीं 3 साल में, पहले एंटी कन्वर्जन बिल का लाना, उसके बैक टू बैक अब इस तरह का ये नया बिल की तैयारी यूसीसी को लेकर। किस तरह का मोडस ऑपरेंडी आप यहाँ पर देखते हैं, किस तरह का कनेक्शन आप यहाँ पर देखते हैं, क्या करना चाह रहे हैं? नहीं देखो, एक चर्चा ऐसे भी है कि 2027 में कुछ और अलग चीज़ हो सकती है, सत्ता परिवर्तन हो सकता है या इलेक्शन वापस लग सकता है, लेकिन वो सिर्फ चर्चा है। लेकिन ये जो मुद्दा है यूजीसी का, जो भी मुद्दा वहाँ पे बीजेपी के एक आमदार ने आज चर्चे में लाया, लेकिन वो सिर्फ चर्चा होके विषय खत्म हो गया। लेकिन ये लिटमस टेस्ट की तरह हम सबको देखना चाहिए। इलेक्शन के 2 महीना पहला 100% ये चर्चा बिल के माध्यम से ये सरकार लाने की कोशिश करेंगे, क्योंकि इनके पास विकास के बारे में चर्चा करने के लिए कुछ विषय नहीं है। इसलिए ये चर्चा लाके भेदभाव का मुद्दा आगे करते हुए लोकसभा आणि विधानसभा शायद ये लढ सकते ऐसे लग रहा है। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला अपघात झाला। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांचा अपघात आहे की घातपात हा प्रश्न सातत्याने लावून धरला होता। सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। रोहित पवार यांनी हे सांगितलं की अजित पवारांच्या अपघाताबाबत सरकार चर्चा करायला तयार नाही। याचा अर्थ या अपघातामागे कोणीतरी पॉवरफुल व्यक्ती किंवा संघटना असू शकते, एखादी मोठी ताकद असू शकते। स्थगन प्रस्तावाच्या वेळीही आम्हाला बोलू दिलं नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय। संपूर्ण अधिवेशनात अजितदादांच्या अपघाताबाबत चर्चा करू देणार नसेल तर लोकांच्या मनात हा प्रश्न येणारच की या अपघातामागे कोणीतरी पॉवरफुल व्यक्ती, कोणीतरी मोठी संघटना असू द्या किंवा काहीतरी मोठी ताकद आहे। यामुळे याबाबत चर्चा होऊ नये याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। अजितदादांच्या अपघाताबाबत सरकारला चर्चा करायची नाही। अजितदादांच्या अपघाताबाबत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून आम्ही बोलण्याचा प्रयत्न होता। पहिला स्थगन प्रस्ताव एका मुलीवर जे ऍसिड फेकण्यात आलं होतं त्याबाबत होतं। त्यानंतर अजितदादांबाबत स्थगन प्रस्ताव होता, त्यावर 1 मिनिटही बोलू दिलं नाही। 293 मध्ये अनेक मुद्दे आहेत, त्यातले एक ओळ अजितदादांच्या अपघाताबाबत असल्याने तुम्ही यावेळी बोला, याचा अर्थ सरकारला या विषयावर चर्चा करायची नाही। बुधवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। 293 प्रस्ताव एकत्र करून सोमवारी कदाचित त्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे आणि अजितदादांच्या अपघाताबाबत सरकारला काही बोलायचं नाही हे तर स्पष्ट होत आहे। अजितदादा होते तेव्हा ते आमचे मित्र आहेत असं सत्ताधारी पक्षातले लोक म्हणत होते, पण आता दादा नसताना त्यांच्या अपघातावर किंवा घातपाताच्या विषयावर कोणी काहीही बोलत नाही। अनेक आमदारांना या विषयावर बोलायचं आहे, पण सत्ताधारी आणि अध्यक्ष आम्हाला बोलू देत नाही। यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठलीही नाही। स्थगन प्रस्तावातही आम्हाला बोलू दिलं नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय। सत्ताधारी लोकांना अजितदादांचा अपघात की घातपात यावर चर्चा करायची नाही हे दिसून येत आहे। याचा अर्थ सत्ताधाऱ्यांपैकी कोणीतरी एक व्यक्ती आहे जो या अपघाताला जबाबदार असू शकतो। त्यामुळे आम्हाला FIR करू देत नाही। सीबीआयकडे प्रस्तावासाठी स्मरणपत्र देत आहोत। महाराष्ट्राकडून प्रस्ताव गेलेला नाहीये। अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याला वाव देता येत नसेल तर सामान्य लोकांना न्याय कसा मिळणार हा एकच प्रश्न आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।